आणि आता थेट जाऊयात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे सध्या बोलतायत। वंचित बहुजन आघाडी यावेळेस या राज्यामध्ये 2 खाते उघडणार आहे। एक खातं अकोल्याचे आणि दुसरं खातं पुण्याचे। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघताल की कसं संविधानाला अडचणीत आणता येते। जे लक्षात ठेवा की संविधानापर्यंत बोलतात ही लोक। आज यांना तुम्ही जागा दाखवण्याची गरज आहे। आज या ज्या पद्धतीने ही लोक काम करतात तुम्हाला गृहीत धरलं जातं, तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही। आज तुम्हाला या लोकांना काय वाटतं, मोदीचा फोटो लावला ना हे आम्हाला बादा 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 मतं पडतात। पोत्यानी नगरसेवक निवडून येतात राव। अरे 100 नगरसेवक एका झटक्यात निवडून येतात आणि अगोदर भविष्यवाणी सांगतात। मी पण तुम्हाला भविष्यवाणी सांगतो, पण मी संजय काकडेंसारखी सांगणार नाही एवढी मोठी। संजय काकडे साहेब बोलले होते 100 नगरसेवक निवडून आणून साले 98 आले। 2 कुठे का कमी झालं काय माहित नाही मामा, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो मी 100 नगरसेवक नाही, पण या पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्हाला या सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवायचा आहे। तुम्ही बघितलं असेल 2 नगरसेवकात होतो मी, 2 नगरसेवक, परंतु 100 नगरसेवकांच्या भारतीय जनता पार्टीला घाम फोडण्याचं काम वसंत मोरे करत होता। आणि तेच घाम फोडण्याचं काम महिन्यामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर तुम्हाला दिसेल। परंतु त्यासाठी तुम्हाला आता झगडावं लागेल, तुम्हाला कष्ट करावं लागेल, तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल। कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये पडणार आहे। पडू द्या, आला पैसा बिंदास्त घ्या, कारण तो कोरोनामध्ये वर पडलेला पैसा आहे। लोकांच्या टाळूवरचं खाल्लेलं लोणी आहे, कोथरूड पासून महानगरपालिकेपर्यंत खाल्लेली मेट्रोचा पैसा आहे। हा सगळा तुमचा आमचा पैसा आहे। आणि तो जर आपल्याकडे आला काय फरक पडेल, पण एवढंच करा, किसकी भी नोट लो वंचित को वोट दो, बस एवढंच करा।